नमस्कार, मी गृहिणी अनु या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण छान खमंग आणि खुसखुशीत आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या गव्हाच्या आणि गुळाच्या कापण्या करणार आहोत। गव्हाचं पीठ आणि गुळ वापरून ह्या कापण्या खूप छान होतात। खमंग आणि खुसखुशीत कशा करायच्या, योग्य प्रमाणात कसं घ्यायचं हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर तेलात अजिबात न विरघळणाऱ्या आणि योग्य प्रमाणात लालसर आणि तांबूससर होणाऱ्या ह्या कापण्या आता आपण बघूया। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। याला छान मंद आचेवर आपल्याला गॅसवर मेल्ट करून घ्यायचं आहे। ते झाल्यानंतर मी इथे साहित्य पुन्हा दाखवत आहे। तर इथे रवा, बेसन, सोपेचे पावडर भाजलेल्या आणि कणिक घेतलेली आहे। त्याचबरोबर थोडं लावायसाठी खाकससुद्धा घेतलेला आहे। तर आता चला सुरुवात करूया। इथे 1 वाटी कणिक घ्यायची आहे। त्यानंतर त्यापेक्षा थोडं प्रमाणात कमी बेसन घ्यायचं आहे, म्हणजे 2 चम्मच तरी बेसन लागेल। त्यानंतर थोडा रवासुद्धा टाकून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा टाकू शकता, पण मी इथे स्किप केलेलं आहे। त्यानंतर इथे भाजलेलं सोपसुद्धा टाकायचे आहे। थोडं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि याला मिक्स करून यावर आपल्याला तेलाचं मोहन द्यायचं आहे। थोडं कडकडीत तेल यावर टाकून घेऊया आणि चम्मचच्या साहाय्याने पुन्हा मिक्स करूया। यामुळे काय होईल, आपल्या हाताला चटके लागणार नाही आणि हे व्यवस्थित मिक्ससुद्धा होईल। गरम गरम असतानाच आपल्याला याला पुन्हा हाताने मिक्स करून याचा असा गोळा बनवायला हवा असा प्रमाणात घ्यायचं आहे। हे बघा, आपलं किती छान साहित्य तयार झालेलं आहे। आता त्यानंतर मी जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला आता भिजवायला घ्यायचं आहे। तर यामध्ये थोड्या प्रमाणात टाकून घेऊन पुन्हा एकजीव करून याचा घट्टसर आपल्याला गोळा करायचा आहे। हा गोळा करताना लक्षात घ्यायचं आहे की एकदम आपल्या पोळी बनवतो तसा आपल्याला नको, तर थोडा घट्टच हवा, सैलसर आपल्याला हा नको। यामध्ये थोडं आपल्याला पुन्हा हे गुळाचं पाणी टाकून मिक्स करायचं आहे। आता आपला गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। याला मी 1 मिनिट तरी थोड्या वेळ असं रेस्टसाठी ठेवणार आहे। त्यानंतर गॅस सुरू करून त्यावर आपण तेल गरम करायला ठेवूया। आता तेल गरम होईपर्यंत आपण हे छान लाटून घेऊया। याची व्यवस्थित एक पारी बनवायची आहे। हे आपल्याला पोळपाटाला चिटकायला नको अशा प्रमाणातच व्यवस्थित मी भिजवलेलं आहे। बघा, अशा प्रकारे व्यवस्थित करून याला आपण आता लाटून घेऊया। हे सहजच लाटलं जाते। तुम्ही बघा, मी इथं कुठल्याही प्रकारे तेलाचा वापर केलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारे पीठ लावलेलं नाही। आता हे लाटून घ्यायचं आहे। एकसारखं लाटल्यानंतर यावर आपल्याला छान मस्तपैकी खसखस लावायचं आहे। आता हे लाटून तयार आहे। तुम्ही बघा किती सहजच निघत आहे। तर आता यावर थोडं खसखस आपल्याला लावायचं आहे आणि दोन्हीही बाजूनं लावून घ्यायचं आहे। हे लाटून घेऊया म्हणजे ते निघणार नाही, नाहीतर हे पूर्ण तेलामध्ये आपलं खसखस निघून जाईल। आता लाटून घेतल्यानंतर तुम्ही बघा किती छान आपली पारी तयार झालेली आहे। चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित याच्या कापण्या बनवून घेऊया। ह्या कापण्या आपल्या छान व्यवस्थित शंकरपाळेसारख्या एकसारख्या किंवा तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता, पण मी अशा प्रकारे केलेल्या आहेत। याची जी जाडी आहे ते अशा प्रकारची ठेवलेली आहे। आता ह्या सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। बघा, आता तेलामध्ये ह्या थोड्या आपण सोडूया। तर मी एक सर्वप्रथम टाकून बघते। आपलं तेल व्यवस्थित झालेलं आहे। मंद आचेवर ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। व्यवस्थित छान एका बाजूला आपल्याला तेल सरकवायचं आहे आणि ह्या तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघा, लगेच ह्या मोकळ्या होत आहेत। तेलामध्ये कुठल्याही प्रकारे ह्या फुटत नाहीत। व्यवस्थित प्रमाण झालं तर आपल्या कापण्या ह्या खुसखुशीत होतात। आषाढ महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या ह्या कापण्या सर्वत्र केल्या जातात। आषाढ महिन्यामध्ये तळणाचे पदार्थ केल्यात जातात। यामध्ये कापण्या, तिखटपुऱ्या असे प्रकारसुद्धा केले जातात। तर मी आज गव्हाच्या ह्या कापण्या बनवलेल्या आहेत। ह्या छान बघा किती छान खुसखुशीत झालेल्या आहेत। आता हे तोडून बघूया, आतूनही छान लेयर आलेली आहे। तर ह्या गुळाच्या कापण्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।